तुमचं वजन कमी करण्याचे स्वप्न आहे का? पण डाएट प्लॅन्स आणि जिम याच्यामध्ये अडकला आहात. मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आहारातले छोटे बदल आणि योग्य व्यायाम पद्धती याचा वापर करून तुम्हीही सहज वजन कमी करू शकता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर, म्हणजेच वजन कमी करण्याच्या प्रभावी आणि नैसर्गिक उपायांवर. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया, पण त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. वजन कमी करणे ही सध्याच्या काळात अनेक लोकांसाठी मोठी चिंता आहे. जीवनशैलीतील बदल, अयोग्य आहार, कमी शारीरिक श्रम आणि मानसिक ताण यामुळे वजन वाढते. पण योग्य माहिती आणि नैसर्गिक पद्धतींचा उपयोग केल्यास वजन कमी करणे सहज शक्य आहे. पुढे वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आणि जीवनशैलीतील बदल दिले आहेत. योग्य आहार योजना तयार करा. जसे की संतुलित आहार म्हणजे शरीराला लागणाऱ्या सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार. यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि चांगले फॅट्स याचा समावेश असतो. फायबरयुक्त अन्न, भाजीपाला, फळे, संपूर्ण धान्य जसे की गहू, ज्वारी, नाचणी, फायबर पचन प्रक्रिया सुधारते व पोट भरल्यासारखे वाटते. प्रथिने, डाळी, कडधान्ये, अंडी, मासे याचा आहारात समावेश करा. प्रथिने शरीराचे स्नायू मजबूत करतात. साखर व मीठ कमी करा. साखरयुक्त पदार्थांमुळे शरीरात अतिरिक्त कॅलरी साठत राहतात. त्यामुळे गोड पेये, चॉकलेट्स आणि पॅकेज फूड टाळा. जास्त मिठामुळे पाण्याचे प्रमाण शरीरात वाढते, त्यामुळे वजन वाढल्यासारखे. व्यायामावर जर बोलायचे झाले तर दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरी जळतात आणि मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. कार्डिओ व्यायामामध्ये धावणे, चालणे, सायकलिंग आणि पोहणे यासारखे व्यायाम वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच योगा, सूर्यनमस्कार, भुजंगासन आणि प्राणायाम यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. योगामुळे ताण कमी होतो आणि मन शांत राहते. वजन उचलण्यामुळे स्नायूंना मजबूती मिळते आणि शरीरातील चरबी कमी होते. आणि शक्यतो लिफ्टचा वापर टाळा व जिने चढा. शक्य तितक्या अंतरावर चालत जा किंवा सायकलचा वापर करा. पाणी पिण्याच्या सवयी सुधारून पण तुम्ही वजन कमी करू शकता. दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि पचनक्रिया सुधारते. त्याबरोबरच भूक कमी करण्यासाठी जेवणाआधी 1 ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी होते आणि कमी अन्न घेतले जाते. उन्हाळ्यामध्ये पण तुम्ही नारळ पाणी किंवा लिंबू पाणी घेऊ शकता. पुरेशी झोप घ्या. पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील हार्मोन संतुलित राहतात. झोपेच्या अभावामुळे ताण वाढतो, ज्यामुळे वजन वाढते. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळा आणि शांत वातावरण तयार करा. त्याबरोबरच मानसिक आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. ताणतणाव टाळा. तणावामुळे शरीरात कार्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो, ज्यामुळे चरबी साठते. ध्यान, योग किंवा छंद जोपासण्याद्वारे ताण कमी करा. दररोज सकाळी उपाशीपोटी लिंबू आणि मध घालून कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स निघून जातात. कामाच्या ठिकाणी सतत एका जागी बसणे टाळा. प्रत्येक तासाला 5 ते 10 मिनिटे चालत जा. TV पाहताना खाणं टाळा. यामुळे जास्त खाल्ले जाते. शांत आणि लक्ष केंद्रित करून जेवण करा. दिवसात किती कॅलरी घेत आहात यावर लक्ष ठेवा. वजन कमी करण्यासाठी 500 ते 750 कॅलरी कमी करा. फास्ट फूड टाळा. पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड्रिंक्स यासारख्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असतात. त्याऐवजी घरी बनवलेले अन्न खा. वजन कमी करणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, जी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू.